पडली माझ्या आईच्या अंगावर. तुम्ही सगळे शांत बसू राहिले. बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे. माझ्या आईचा जीव याच्यात गेला. मर गेला रे माझ्या आईचा. अरे बाप रे. रुग्णालय जिथे जीव वाचवले जातात आणि त्याच ठिकाणी घडलेली कालची दुर्घटना आणि आज त्याच घटनेनं गेलेला त्या महिलेचा जीव. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये लिफ्टशी संबंधित दुर्घटनेत जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर जबाबदारी नेमकी कोणाची यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती अहिरे वय वर्ष 45 या संबंधित मेडिकल कॉलेजमध्ये मावशी म्हणून कार्यरत होत्या. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास त्या ड्युटीवर असताना हॉस्पिटलमधील साहित्य वाहून नेणाऱ्या लिफ्ट जवळ गेल्या. प्राथमिक माहितीनुसार लिफ्टचा दरवाजा उघडा होता. लिफ्ट नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी त्या दरवाजातून वाकून आत डोकावत असतानाच वरून येणाऱ्या लिफ्टचा अंदाज त्यांना आला नाही. याच क्षणी लिफ्ट खाली आल्यामुळे त्यांची मान आणि डोकं लिफ्टमध्ये अडकलं आणि त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना लक्षात येताच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्यांना बाहेर काढलं आणि अतिदक्षता विभागात दाखल केलं. मात्र अपघात अत्यंत भीषण असल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचार सुरू असतानाच आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार सदर महिला कर्मचारी ड्युटीवर असताना हॉस्पिटलमधील सामान वाहून नेणारी लिफ्ट त्यांच्या अंगावर पडल्यानं त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेला मेडिकल कॉलेज प्रशासन तसेच संबंधित विभागातील डॉक्टर आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मृत महिलेचा मुलगा महेंद्र अहिरे यांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोप केलेत. माझ्या आईला कामावर सोडून अवघा 1 तास झाला होता आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला. डॉक्टरांनी फक्त BP लो असल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात परिस्थिती खूप गंभीर होती. आम्हाला आत जाऊ दिलं नाही, स्पष्ट माहिती दिली नाही. माझ्या आईचा मृत्यू झाला असतानाही सत्य लपवलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय. या घटनेनंतर 2 महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. लिफ्टचा दरवाजा उघडा का होता? सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य यंत्रणा कार्यरत होती का? आणि दुसरीकडे चालू स्थितीतील लिफ्टमध्ये डोकावणं ही धोकादायक बाब ठरू शकते का? म्हणजेच ही घटना केवळ यांत्रिक बिघाडाची आहे की मानवी चूकही त्यामागे कारणीभूत आहे याचा उलगडा चौकशीतूनच होणार आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मेडिकल कॉलेज प्रशासन, डॉक्टर आणि अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून लिफ्टची स्थिती, देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी केली जाते. कालची एक चूक किंवा एखादं दुर्लक्ष आज एका जीवावर बेतलं, ही केवळ दुर्दैवी दुर्घटना होती का की टाळता येण्यासारखी घटना? जबाबदारी नेमकी कोणाची याचं उत्तर आता चौकशीच देणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.